हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 7 मॅथ्स प्रॅक्टिस सेट 53. फॅक्टराइज द फॉलोइंग एक्सप्रेशन्स. जी गिव्हन एक्सप्रेशन्स आहे त्यांना आपल्याला फॅक्टराइज करायचं आहे. पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे. सो इथे आपण फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग हे एक्झाम्पल फॅक्टराइज करणार आहे. ओके. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. इथे आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहे. प्रिव्हियस प्रॅक्टिस सेटमध्ये आपण बघितलं होतं की ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके. सो ह्या टर्मच्या इक्वल ही टर्म आहे. सो इथे पी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर, क्यू स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर. सो इथे आपल्याला ए इज इक्वल टू पी घ्यायचा आहे आणि बी इज इक्वल टू क्यू राईट करायचा आहे. बघा इथे पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर आहे, इथे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे. सो आपण ॲज इट इज राईट करणार इज इक्वल टू. आता इथे आपल्याला ह्या फॉर्ममध्ये राईट करायचं आहे हे एक्झाम्पल. सो ए इज इक्वल टू आपण पी कन्सिडर केलेला आहे, बी इज इक्वल टू क्यू घेतलेला आहे. सो इथे मी ॲज इट इज राईट करणार आहे पी प्लस क्यू आणि पी मायनस क्यू. ओके. एकदम इझी आहे, फक्त आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि व्हॅल्यूज पुटअप करायची आहे. एक्झाम्पल सेकंड आहे 4x स्क्वेअर मायनस 25y स्क्वेअर. सो इथे आपण ॲज इट इज फॉर्म्युला यूज करणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. ओके. बघा इथे ए स्क्वेअर आहे ना, तर आपण 4x स्क्वेअर राईट करू शकत नाही, बिकॉज इथे x फक्त स्क्वेअर आहे, इथे 4 टर्मला स्क्वेअर आहे का नाही. सो आपल्याला ही टर्म अशी राईट करायची आहे की दोन्ही ही टर्म स्क्वेअरमध्ये येणार आहे. इथे 4 आहे तर मी या प्रकारे राईट करते 2x स्क्वेअर. ओके. बघा इथे 2चा स्क्वेअर आपण राईट केला तर काय येणार 4 येणार आहे आणि एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर येणार आहे. म्हणजे ही टर्म आणि ही टर्म ही इक्वल आहे, फक्त मी ह्या टर्मला स्क्वेअर फॉर्ममध्ये राईट केलेला आहे बिकॉज इथे आपल्याला हे फॉर्म्युला जो आहे हा स्क्वेअर फॉर्ममध्ये दिलेला आहे. मायनस इथे 25 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे 5चा, म्हणून मी इथे 5 राईट करणार. y आणि ब्रॅकेटच्या बाहेर स्क्वेअर राईट करणार. मीन्स हा स्क्वेअर 5चा आहे, 5चा स्क्वेअर 25 आणि yचा स्क्वेअर इथे y स्क्वेअर येतो, म्हणून मी या प्रकारे हे राईट करून घेतलेलं आहे. आता इथे a इज इक्वल टू आपण 2x राईट करणार आणि b इज इक्वल टू 5y राईट करणार. देअरफॉर 2x स्क्वेअर मायनस 5y स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b, म्हणजे a आपण 2x कन्सिडर केलेला आहे, 2x प्लस 5y राईट करायचा आहे. ओके. a मायनस बी या फॉर्ममध्ये राईट करायचं आहे. सो 2x मायनस 5y. ओके. हे आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे y स्क्वेअर मायनस 4. इथे y हा स्क्वेअर फॉर्ममध्ये दिलेला आहे, बट 4 हा स्क्वेअर फॉर्ममध्ये दिलेला आहे का नाही. फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे ए हा स्क्वेअर फॉर्ममध्ये घ्यायचा आहे, बी हा स्क्वेअर फॉर्ममध्ये आहे, तेव्हाच आपण याचा आन्सर ए प्लस बी आणि ए मायनस बी असा राईट करू शकणार आहे. बट इथे ही जी टर्म दिलेली आहे ही सिंगल आहे, स्क्वेअर फॉर्ममध्ये आहे का नाही. सो आपण ह्या टर्मला स्क्वेअर फॉर्ममध्ये आधी राईट करून घेऊ. देअरफॉर y स्क्वेअर मायनस 4 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे 2चा स्क्वेअर. सो इथे मी 2 आणि इथे स्क्वेअर राईट करून घेणार आहे, म्हणजे y स्क्वेअर आणि हा 2 स्क्वेअर आहे. सो या ठिकाणी a इज इक्वल टू आपण y कन्सिडर करणार आणि b इज इक्वल टू 2 कन्सिडर करणार आहे. देअरफॉर y स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस बी ए मायनस बी फॉर्ममध्ये राईट करायचं. a इज इक्वल टू y, b इज इक्वल टू 2. सो y प्लस 2 y मायनस 2. ओके. हे आपलं फायनल आन्सर मिळालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4th नंबर पी स्क्वेअर मायनस 1/25. इथे फ्रॅक्शनमध्ये दिलेला आहे, तर
इथे पण आपल्याला स्क्वेअर फॉर्ममध्ये राईट करून घ्यायचा आहे फ्रॅक्शन, बिकॉज इथे हा पी स्क्वेअर फॉर्ममध्ये आहे, बट हा नंबर स्क्वेअर फॉर्ममध्ये आहे का, नाही. सो फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे ए मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. हा आपण फॉर्म्युला यूज करणार आहे इथे. ए मीन्स इथे पी घ्यायचा आहे, बट बी स्क्वेअर आहे तर ही टर्म आपल्याला आधी स्क्वेअर फॉर्ममध्ये राईट करायची आहे. पी स्क्वेअर मायनस 1 अपॉन, आता जर आपण 1चा स्क्वेअर बघितला तर 1 येणार आहे, म्हणजे 1 हा 1चा स्क्वेअर असणार आहे. बट 25 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, 5चा, म्हणून मी इथे 5 राईट करणार आणि ह्या ब्रॅकेटला स्क्वेअरमध्ये राईट करणार आहे. ओके, म्हणजे आपल्याला ही जी पूर्ण टर्म मिळालेली आहे ही ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये मिळालेली आहे. ओके, सो इथे ए इज इक्वल टू पी आणि बी इज इक्वल टू 1/5. आता मला ए प्लस बी आणि ए मायनस बी ह्या टर्ममध्ये ही पूर्ण कन्व्हर्शन करायचं आहे. सो मी इथं व्हॅल्यूज पुटअप करणार आहे. बघा इथे ए स्क्वेअर मायनस 1/5 स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी, म्हणजेच पी प्लस 1/5 राईट करायचा आहे, पी प्लस 1/5. सेकंड ब्रॅकेटमध्ये पी मायनस 1/5 आहे ना इझी. काय केलंय आपण, फर्स्ट ऑफ ऑल आपण जी गिव्हन टर्म दिली होती ह्या स्क्वेअर फॉर्ममध्ये दिलेली नव्हती, सो आपण ह्या टर्मला स्क्वेअर फॉर्ममध्ये राईट केलेला आहे. स्क्वेअर फॉर्ममध्ये राईट करताना आपल्याला बघायचं गिव्हन जो नंबर आहे हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, हा 5चा स्क्वेअर आहे, म्हणून मी इथे 5 राईट केलेला आहे आणि इथे ब्रॅकेटला स्क्वेअर राईट केला. ओके, मग आपण काय केलेलं आहे, ए इज इक्वल टू पी कन्सिडर केला आणि बी इज इक्वल टू 1/5 कन्सिडर केला आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये मी व्हॅल्यूज पुटअप केल्या आहे इझी. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 5th नंबर. इथे 9x स्क्वेअर मायनस 1/16 वाय स्क्वेअर दिलेला आहे. बघा इथे हा स्क्वेअर फक्त एक्सला दिलेला आहे, 9ला दिलेला नाही. इथे स्क्वेअर फक्त वायला दिलेला आहे, 1/16ला नाही. आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल स्क्वेअर फॉर्ममध्ये ह्या टर्म्स कन्व्हर्ट करून घ्यायच्या आहे, बिकॉज आपण हा फॉर्म्युला इथे अप्लाय करणार आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. ओके, सो आपण इथे 9 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे बघणार. 9 हा 3चा स्क्वेअर आहे, म्हणून इथे काय राईट करणार आपण, 3 आणि एक्स आणि ब्रॅकेटला आपण स्क्वेअर राईट केलं तर बघा 3चा स्क्वेअर काढल्यास आपल्याला 9 मिळेल आणि एक्सचा स्क्वेअर काढल्यास आपल्याला एक्स स्क्वेअर मिळेल. ओके, नेक्स्ट इथे मायनस 1/16 ह्याचा आपल्याला स्क्वेअर फाइंड करायचा आहे. 1चा स्क्वेअर आपण 1च राईट करणार आहे, बट हा 16 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे, 4चा, म्हणून मी इथे 4 राईट करणार आणि हा वाय इथे राईट करणार आणि ब्रॅकेटला इथे स्क्वेअर राईट करणार. म्हणजे 1चा स्क्वेअर 1 या 4चा स्क्वेअर फाइंड केला तर 16 आणि वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर. ओके, आता आपण ही जी टर्म आहे ही टर्म ह्या फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग राईट केलेली आहे, म्हणजे स्क्वेअर फॉर्ममध्ये राईट केलेली आहे. इथे ए आपण 3x कन्सिडर करणार आहे, बी इज इक्वल टू 1/4y कन्सिडर करणार. आता आपल्याला ह्याच व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायच्या आहे. ओके, सो इथे मी राईट करणार 3x स्क्वेअर मायनस 1/40 y स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस बी. a मीन्स 3x, b मीन्स 1/4y. सो मी इथे राईट करणार 3x प्लस 1/4y ब्रॅकेट क्लोज. इथे प्लसवाला ब्रॅकेट आहे तर ऑब्विसली सेकंड ब्रॅकेट कोणता असणार, मायनस. व्हॅल्यूज ह्या सेम येणार आहे, फक्त इथे मायनस ब्रॅकेट येणार आहे, म्हणजे 3x मायनस 1/4y. ओके, ए मायनस बी या फॉर्ममध्ये आपण हे राईट केलेलं आहे. हे आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे गिव्हन एक्झाम्पलचं. एक्झाम्पल नंबर 6 आहे एक्स स्क्वेअर मायनस 1/x स्क्वेअर. इथे हा स्क्वेअर आपल्याला एक्सला दिलेला आहे, हा स्क्वेअर आपल्याला पूर्ण टर्मला द्यायचा आहे, तेव्हाच आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला अप्लाय करू शकणार. सो मी ह्या टर्मला इथे स्क्वेअर फॉर्ममध्ये राईट करणार आधी, म्हणजे एक्स स्क्वेअर ऑलरेडी एक्स स्क्वेअर राईट करून घ्यायचा आहे, एक्स स्क्वेअरच आहे, मायनस इथे 1/x आणि असा स्क्वेअर मी राईट करणार, तेव्हाच आपण हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी
ए मायनस बी. ओके, हा फॉर्म्युला इथे आपण अप्लाय करणार. सो इथे ए किती आहे, देअरफॉर ए इज इक्वल टू एक्स कन्सिडर करणार आहे मी हा, आणि बी इज इक्वल टू 1/x. ओके, देअरफॉर इथे एक्स स्क्वेअर मायनस 1/x स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी, ए मायनस बी ह्या फॉर्ममध्ये मी कन्व्हर्ट करून घेणार, म्हणजेच व्हॅल्यू पुटअप करणार. ए प्लस बी आहे तर मला एक्स प्लस 1/x राईट करायचं आहे. ओके, सेकंड ब्रॅकेट मायनसवाला येणार आहे, ए मायनस बी आहे तर ए इक्वल टू आपण काय कन्सिडर केलेले, एक्स आहे. सो एक्स मायनस बी इज इक्वल टू काय कन्सिडर केला, 1/x. सो 1/x. ओके, हे आपल्याला फायनल आन्सर इथे मिळालेला आहे ह्या एक्झाम्पलचं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 7, ए स्क्वेअर बी मायनस ए बी. बघा इथे आपल्याला दोन्ही टर्म ह्या स्क्वेअर फॉर्ममध्ये दिलेल्या नाही, म्हणून इथे आपण फॉर्म्युला अप्लाय करणार नाही. तर इथे ए स्क्वेअर आहे, ए स्क्वेअर मीन्स ए किती वेळा आहे, 2 वेळा, 2 टाइम्स ए आहे. बी आणि इथे ए बी. सो आपण आधी इथे जे कॉमन आहे ते बाहेर काढणार आहे. कॉमन इथे काय आहे, ए बी, आणि इथे पण ए बी आहे. सो मी इथे ए बी राईट करते. आता ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे, इथे ए स्क्वेअर आहे, ए स्क्वेअर मीन्स 2 टाइम्स ए आहे. सो 1 टाइम मी इथे ए काढलेला आहे बाहेर ब्रॅकेटच्या, तर इथे आतमध्ये काय राहणार, एक ए राहणार आहे. ओके, आता इथे ए बी आहे, ए बी तर मी ऑलरेडी कॉमन घेतलेला आहे, मग इथे काय राहणार, फक्त 1 राहणार. हा कॉमन इथे निघाला, इथे काही नाही म्हणजे फक्त 1 राहणार. ओके, देअरफॉर याचा आन्सर मिळालेला आहे ए स्क्वेअर बी मायनस ए बी इज इक्वल टू ए बी ए मायनस 1. हे फायनल आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. इथे आपण फॉर्म्युला अप्लाय केलेला नाही, बिकॉज इथे आपल्याला स्क्वेअर फॉर्ममध्ये दोन्हीही टर्म्स दिलेल्या नव्हत्या. इथे आपण कॉमन काढलेला आहे आणि देन जे ब्रॅकेटच्या आतमध्ये राहतील ते आपण इथे राईट केलेले आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4x स्क्वेअर वाय मायनस 6x स्क्वेअर. बघा इथे स्क्वेअर फॉर्ममध्ये नंबर्स दिलेले नाही, इथे हा आपण स्क्वेअर फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करू शकतो. 4 हा 2चा स्क्वेअर आहे, बट इथे 6 हा कोणत्याही नंबरचा स्क्वेअर आहे का, नाही. म्हणून आपण इथे दुसरी मेथड अप्लाय करणार. इथे आपण कोणत्याही प्रकारचा फॉर्म्युला अप्लाय करणार नाही. इथे आपण ह्या नंबर्समधून कोणते नंबर्स कॉमन निघणार आहे ना, आपण ते काढणार आहे. आन्सर इथे कॉमन काय काय आहे बघा, इथे एक्स स्क्वेअर आहे आणि इथे एक्स स्क्वेअर आहे. सो एक्स स्क्वेअर आपण इथे कॉमन राईट करून घेऊ आधी. आता इथे वाय आहे, इथे वाय आहे का, नाही, म्हणून वाय हा कॉमन निघणार नाही. कॉमन काढण्यासाठी आपल्याला दोन्हीही नंबरकडे सेम नंबर किंवा सेम व्हॅरिएबल्स असायला हवे, तेव्हाच आपण कॉमन काढू शकतो. ओके, आता बघूयात नंबर. इथे 4 आहे, इथे 6 आहे. सो 4 आणि 6 यामधील कॉमन काय निघणार बरं, तर हे दोन्हीही नंबर कोण्या एका टेबलमध्ये येणार आहे, 2च्या, म्हणून मी इथे 2 कॉमन काढते. ओके, नेक्स्ट आता ब्रॅकेटमध्ये काय काय राहिलेलं आहे हे बघूया. जर मी आता या 2 मधून कॉमन काढलेला आहे 2, तर 2च्या टेबलमध्ये 4 हा किती नंबरला येतो, 2 नंबरला, म्हणून मी इथे 2 राईट करणार. हा एक्स स्क्वेअर मी इथे कॉमन घेतलेला आहे, रिमेनिंग इथे फक्त वाय आहे, म्हणून मी इथे वाय राईट करणार, मायनस साईन राईट करणार. आता इथे आपण या 6 मधून 2 कॉमन काढलेला आहे. सो 2च्या टेबलमध्ये 6 हा किती नंबरला येतो, 3 नंबरला, म्हणून मी इथे 3 राईट करणार आहे. आणि एक्स स्क्वेअर जो आहे हा ऑलरेडी मी इथे कॉमनमध्ये घेतलेला आहे, म्हणून मला इथे राईट करण्याची आवश्यकता नाही. ब्रॅकेट क्लोज. ओके, बघा ब्रॅकेटच्या बाहेर जे नंबर्स असतात ते ब्रॅकेटला मल्टिप्लाय असतात, हे आपल्याला माहितीच आहे. तर हे आन्सर्स आपलं बरोबर आहे हे आपण कसं चेक करणार, तर ब्रॅकेटच्या बाहेर जो नंबर आहे तो ब्रॅकेटला पूर्णपणे मल्टिप्लाय आहे, तर आपण इथे मल्टिप्लाय करून बघूया. 2 2 जार इथे 4 येणार आहे, म्हणजे 2x स्क्वेअर मल्टिप्लाय 2y आपण करायचं आहे, तेव्हा आपल्याला ही व्हॅल्यू मिळते का बघायचं. 2 2 जार 4, एक्स स्क्वेअर ॲज इट इज येणार आणि हा वाय इथे ॲज इट इज येणार, म्हणजे ही व्हॅल्यू आपली बरोबर आहे. नेक्स्ट आता इथे या 2 स्क्वेअरने
2x² ने आपल्याला 3ला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 2 3 इथे 6 राईट येणार आहे बरोबर, आणि x² रिमेनिंग x² येणार आहे, म्हणजे आन्सर आपलं हे करेक्ट आहे. देअरफॉर इथे फायनल आन्सर राईट करू. 4x² y मायनस 6x² इज इक्वल टू 2x² इन ब्रॅकेट 2y मायनस 3. हे फायनल आन्सर मिळालेलं आहे आपल्याला. एक्झाम्पल नंबर 9 आहे 1/2y² मायनस 8z². इथे आपल्याला फॉर्म्युला अप्लाय आपण करू शकत नाही बिकॉज कारण इथे 1/2 आहे, म्हणजे हा कोणत्याही नंबरचा स्क्वेअर दिसतोय का नाही, म्हणून इथे आपण कॉमन काढणार आहे. सो इथे 1/2 आहे, या नंबरमधून पण आपण 1/2 कॉमन काढू शकतो. सो इथे 1/2 मी कॉमन घेतलेला आहे हा, आणि ह्या नंबरमधून पण 1/2 कॉमन घेतलेला आहे. हे कसं घेतलेलं आपण हे पुढे तुम्हाला समजेलच. आता ब्रॅकेटमध्ये काय राहिलेलं आहे इथे y² मायनस हा 8 आपण इथे राईट करू शकतो का? नाही, कारण आपण या 8 मधून 1/2 कॉमन घेतलेला आहे, म्हणजे हाफ कॉमन घेतलेला आहे. सो 8चा हाफ आपण कॉमन घेतला आहे. 8चा हाफ मीन्स काय? 8चा हाफ किती येणार आहे? 4, म्हणून इथे मी 4 राईट केलं. ओके, कारण 8चा हाफ मी ऑलरेडी कॉमन घेतलेला आहे, तर आतमध्ये ब्रॅकेटमध्ये राहणार फक्त 4 आणि इथे राहणार z² ब्रॅकेट क्लोज. ओके, सो आता इथे 1/2 इन ब्रॅकेट y² मायनस हा 4 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? 2चा स्क्वेअर आहे, म्हणून मी इथे 2 राईट करते आणि इथे z² म्हणजे ब्रॅकेटला स्क्वेअर राईट करावं लागेल. आता ही टर्म मी कशी घेतलेली आहे, इथे आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकणार आहे बिकॉज इथे स्क्वेअर आहे y² आणि इथे z² आहे, आणि ह्या 4 हा 2चा स्क्वेअर आहे, म्हणून मी इथे 2 राईट केलेला आहे. कळलं तुम्हाला? मी इथे कोणता फॉर्म्युला अप्लाय करणार? a² मायनस b². या ठिकाणी हा a² आहे, या ठिकाणी हा b² आहे. ओके, हाफ. आता इथे a² मायनस b² आहे, तर a² मायनस b²चा काय आन्सर येणार आहे? a प्लस b, a मायनस b. इथे a कोण आहे? y, म्हणून मी लिहिणार y प्लस 2z हा b आहे, म्हणून a प्लस b फॉर्ममध्ये राईट करणार, आणि a मायनस 2z. ओके, ब्रॅकेट क्लोज. a प्लस b, a मायनस b या फॉर्ममध्ये मी हा नंबर राईट केलेला आहे. ओके, एकदा परत समजून घ्या. इथे आपण ह्या नंबरमधून सर्वात आधी कॉमन काढलेले आहे हाफ. इथून मी हा हाफ कॉमन घेतला आणि 8चा हाफ पण मी इथे कॉमन घेतलेला आहे. इन ब्रॅकेट राहणार आहे y² मायनस 8चा हाफ राहणार आहे फक्त 4 आणि z². आता मला बघायचं आहे हा स्क्वेअर फॉर्ममध्ये आहे, मी हा स्क्वेअर फॉर्ममध्ये राईट करून घेतलेला आहे, बट हा स्क्वेअर फॉर्ममध्ये कम्प्लिटली नाही, कारण झेडला फक्त स्क्वेअर आहे, हा 4 स्क्वेअर फॉर्ममध्ये नाही, म्हणून मी हा 4 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे ते राईट केलेला आहे. हा 2चा स्क्वेअर आहे, म्हणून 2 राईट केला, आणि हा z² राईट केला. आता मला दोन्हीही टर्म ह्या स्क्वेअर फॉर्ममध्ये मिळालेले आहे, म्हणून मी इथे a² मायनस b²चा फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे, आणि a² मायनस b²चा फॉर्म्युला a प्लस b म्हणजेच y प्लस 2z y मायनस 2z हा अप्लाय केलेला आहे. हे आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 10 नंबर 2x² मायनस 8y². इथे आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल कॉमन नंबर फाइंड करून घ्यायचा आहे, बिकॉज इथे ह्या दोन्ही टर्म स्क्वेअर फॉर्ममध्ये दिलेल्या नाही, फक्त x² मध्ये आहे आणि y² मध्ये आहे. 2 आणि 8 हे स्क्वेअर फॉर्ममध्ये नाही, आणि आपण त्याला स्क्वेअर फॉर्ममध्ये कन्व्हर्ट पण करू शकत नाही, बिकॉज 2 हा कोणत्याही नंबरचा स्क्वेअर नाही आणि 8 पण हा कोणत्याही नंबरचा स्क्वेअर नाही, म्हणून सर्वात आधी आपण कॉमन काढून घेऊ आणि फॉर्म्युला आपण पुढे अप्लाय करणार. सो मी इथे 2 आणि 8 कोणत्या टेबलमध्ये आहे बघितलं तर 2च्या टेबलमध्ये आहे 2 आणि 8, म्हणून 2 कॉमन काढून घेतलेला आहे. आता 2च्या टेबलमध्ये 2 1 नंबरला येतो, म्हणून आपण फक्त इथे x² राईट करू. 1 राईट केला, नाही केला तरी चालेल. इथे मायनस, आणि 2च्या टेबलमध्ये 8 किती नंबरला येतो? 4, म्हणून 4 राईट केला, आणि हा y². आता इथे x² y² आहे, सो ही टर्म पूर्ण आपल्याला स्क्वेअर फॉर्ममध्ये राईट करायची. 4 हा 2चा स्क्वेअर आहे, म्हणून मी इथे 2 राईट केला y, आणि इथे ब्रॅकेटच्या बाहेर स्क्वेअर राईट केला, आणि जो कॉमन काढलेला 2 आहे हा ॲज इट इज आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करायचा. x² राईट केला, 4 2चा स्क्वेअर आहे, म्हणून मी इथे 2 राईट केला y आणि ब्रॅकेटच्या बाहेर स्क्वेअर.
आता ही टर्म आणि ही टर्म दोन्हीही टर्म आपल्याला स्क्वेअर फॉर्ममध्ये मिळाल्या, तर इथे आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. सो इथे a इज इक्वल टू एक्स आणि b इज इक्वल टू 2y. हा कॉमन राहिलेला 2 ॲज इट इज बाहेर घ्यायचा. आता a प्लस बी a मायनस बी या फॉर्ममध्ये आपल्याला हे राईट करायचं आहे. ओके, x प्लस 2y मीन्स a प्लस बी या फॉर्ममध्ये आलेला आहे. x मायनस 2y हा a मायनस बी या फॉर्ममध्ये आलेला आहे. ओके, इथे प्रॅक्टिस सेट आपला कंप्लीट होतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओला लाईक नक्कीच करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.